सामन्याच्या आधी काहीसा पावसाचा खेळ सध्या आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे नियोजित वेळेनुसार हा सामना सुरू न झाल्यामुळे चाहत्यांना हा अंतिम सामन्याचा थरार बघण्यासाठी आणखी काही वेळ वाट बघावी लागणार आहे। तर या सगळ्या संदर्भातल्या अधिकचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपण जाऊयात सुरुवातीला सिद्धेश कांसे याच्याकडे आणि यानंतर आपल्या सोबत आमचा प्रतिनिधी अजय माने सुद्धा आहे। थेट या सामन्या ज्या ठिकाणी घडतोय त्याच्या अगदी स्टेडियमच्या बाहेरून सुरुवातीला सिद्धेशकडे जाऊया। सिद्धेश, आपण बघतोय अगदी सगळ्या चाहत्यांचा, क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय, मात्र काहीसा पाऊस आपल्याला कोसळताना दिसतोय। साधारणपणे कधीपर्यंत हा सामना सुरू होईल? भारतीय क्रिकेटसाठी आणि विशेषतः महिला क्रिकेटसाठी, भारतीय महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे, विशेष आहे। याचं कारण आज भारतीय संघ 8 वर्षांनी पुन्हा एकदा वुमेन्स वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळतोय। आपण जिंकू अशी आपल्याला अपेक्षा आहे, पण या अपेक्षांवर थोडासा अडथळा आणलाय तो पावसानं। नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता हा सामना सुरू होणं अपेक्षित होतं, पण आज नवी मुंबईमध्ये पावसाचे ढग आहेत आणि त्यामुळे पावसाचा व्यत्यय सातत्यानं या सामन्यात येतोय। 2:30 वाजता सामना सुरू होणार होता, पण पावसामुळे तो लांबला। त्यानंतर पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली। थोडा वेळ पाऊस थांबल्यानंतर 3 वाजता टॉस होणार अशी घोषणा झाली आणि त्यानंतर 3:30 वाजता हा सामना सुरू होईल असं सांगण्यात आलं। पण त्यानंतर आता पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये पाऊस सतत कोसळतोय आणि हा सामना आता उशिरानं सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे आपल्याला फक्त वाट पाहावी लागणार आहे हा सामना कधी सुरू होतोय हे पाहण्यासाठी। अगदी सिद्धेश, मात्र आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून खरं तर मुंबई, कोकण किनारपट्टी या सगळ्या परिसरात पाऊस आहे आणि पुढे सुद्धा हवामान विभागाने या पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर हा पाऊस जर आणखी काही वेळ, काही तास असा सुरू राहिला तर या सामन्याचं नेमकं काय होईल आणि कधीपर्यंत हा सामना साधारणपणे खेळवला जाऊ शकतो? काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे, कारण आयसीसीच्या नियमावलीप्रमाणे आज जर समजा सामना झाला नाही किंवा आज काही षटकांचा खेळ झाला, काही अंशी सामना झाला, तर हा सामना उद्याही खेळवला जाऊ शकतो, कारण उद्याचा दिवस या सामन्यासाठी राखीव ठेवलेला आहे। त्यामुळे आज जर सामना झाला नाही तर हा सामना उद्या खेळवला जाईल आणि त्यामुळे पण जर हा सामना उद्याही झाला नाही, कारण नवी मुंबईमध्ये पावसाची शक्यता यापुढचे 3-4 दिवस आहे, तर कदाचित दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेते घोषित केलं जाऊ शकतं। पण आपण अशी अपेक्षा करूयात की हा सामना होऊ देत आणि भारत हा सामना जिंकू देत। अगदी सिद्धेश, हा सामना तर अत्यंत महत्त्वाचा आहेच, म्हणजे सेमीफायनल सुद्धा आपण इतकी अटीतटीची झालेली पाहिलेली आहे। प्रचंड मोठ्या धावांचा डोंगर खरं तर यावेळेला भारताच्या टीमनं पार केलेला होता, त्यामुळे अर्थातच उत्सुकता आणखी वाढली आहे। 2017चा उल्लेख मला म्हणजे आपल्या बोलण्यामधून झालेला होता, तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती अगदी एक पाऊल आपण या विजयापासून दूर आहोत। तुला आठवत असेल यामिनी, याच न्यूज रूम मध्ये 2017च्या वर्ल्ड कप फायनल वेळी आपण बातमी लिहून ठेवली होती की टीम इंडिया इतिहास घडवेल, टीम इंडियानं इतिहास घडवला अशी। 228 धावांचं टार्गेट होतं त्यावेळी, 191ला 3 अशी अवस्था होती टीम इंडियाची। आपण जिंकण्याच्या उंबरठ्यावर होतो, पण शेवटच्या काही षटकात इंग्लंडनं कमाल केली आणि आपल्या हातून तो सामना हिरावून घेतला आणि त्यानंतर आपल्याला ही वर्ल्ड कप फायनल गाठायची आपल्याला 8 वर्ष वाट पाहावी लागली आहे। सुदैवानं आपण 8 वर्षानंतर पुन्हा फायनलमध्ये आलोय। ज्या पद्धतीनं आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळ केला तो पाहता आपण ही फायनल जिंकू आणि आज कदाचित महिला विश्वचषकात आपली टीम हरमनप्रीत कौरची वुमेन्स ब्रिगेड इतिहास घडवेल अशी शक्यता आहे। हो, अगदी। तर हीच टीम इंडिया आजचा सामना, हा अंतिम फेरीचा सामना जिंकेल आणि त्या विश्वविजयावरती आपलं नाव कोरेल, ही सगळी स्वप्न खरं तर मनामध्ये बाळगून हा सामना बघण्यासाठी चाहते उत्सुक झालेले आहेत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजय माने आहेत आपल्यासोबत। अजय, यामिनी खरं तर